मित्रहो नमस्कार. मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रहो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत NMMS परीक्षा इयत्ता 8वी इतिहास व नागरिकशास्त्र या विषयांचा संपूर्ण सराव आपण या चॅनलवर पाहणार आहोत. आज इतिहास या विषयांचा भाग 1 आपण अपलोड करणार आहोत. त्याचबरोबर इतिहास व नागरिकशास्त्र या विषयांची संपूर्ण तयारी विविध भागात आपण अपलोड केली जाईल. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट आपणास दिली जाईल, ती पण आपण पाहावी. त्याचबरोबर NMMS परीक्षाची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर सुरू करूया इतिहास या विषयांचा भाग 1 काही निवडक प्रश्न. यामधील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे इसवी सन 1458च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? तर याचे उत्तर आहे जोहान्स गुटेनबर्ग. पाहूया पुढील प्रश्न. इसवी सन 1689च्या कोणत्या कायद्यामुळे इंग्लंडच्या राजाच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे बिल ऑफ राईट्स. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न तिसरा आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली लढले गेले? तर याचे उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन. पाहूया चौथा प्रश्न. फ्रेंच राज्यक्रांती केव्हा झाली? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1789 मध्ये. पाचवा जो प्रश्न आहे तो म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली? तर याचे उत्तर आहे स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली आहे. पुढील प्रश्न आहे जगाचा कारखाना म्हणून कोणत्या देशाला ओळखले जात होते? तर याचे उत्तर आहे इंग्लंड. औद्योगिक क्रांतीचे माहेरघर देखील इंग्लंडला म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1600 मध्ये. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वकार कोठे व कोणाच्या परवानगीने स्थापन केली? तर याचे उत्तर आहे सुरत येथे जहांगीर बादशाह इसवी सन 1615 मध्ये स्थापन केलेली आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. इसवी सन 1756 साली बंगालचा नवाब कोण झाला? तर याचे उत्तर आहे सिराज उद्दौला. पाहूया पुढील प्रश्न. प्लासीची लढाई केव्हा व कोणाकोणात झाली? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1757 मध्ये बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात झाली. मित्रहो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया पुढील प्रश्न. बक्सारची लढाई केव्हा व कोठे झाली? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे. बक्सारच्या लढाईचा शेवट कोणत्या तहाने झाला? तर याचे उत्तर आहे अलाहाबादच्या तहाने. आणि अलाहाबादच्या तहामुळेच इंग्रजांना बंगाल प्रांतात दिवाणी अधिकार म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे हैदर अलीच्या मुलाचे नाव काय होते? तर याचे उत्तर आहे टिपू सुलतान. पुढील प्रश्न आपण पाहूया. पुढील प्रश्न आहे टिपू सुलतानचा मृत्यू केव्हा व कोठे झाला? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1799 मध्ये श्रीरंगपट्टण या ठिकाणी टिपू सुलतान धारातीर्थी पडले. पुढील प्रश्न आहे इंग्रजांनी सिंध प्रांतावर ताबा केव्हा घेतला? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1853 मध्ये. पंजाब प्रांतात रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर कोण गादीवर बसला? तर याचे उत्तर आहे रणजित सिंहाचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग. दलीप सिंगच्या आईचे नाव काय होते? तर दलीप सिंगच्या आईचे नाव आहे राणी जिंदन. इसवी सन किती मध्ये इंग्रजाने पंजाब प्रांतवर ताबा मिळवला? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1849 मध्ये. पाहूया पुढील प्रश्न. इसवी सन 1782 साली इंग्रज मराठा पहिल्या युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला? तर याचे उत्तर आहे सालबाईच्या तहाने. इंग्रज व मराठा यांच्यात 3 लढाया झालेल्या आहेत. पहिली लढाई 1782 साली आणि त्याचा शेवट सालबाईच्या तहाने झाला. इसवी सन
1798 मध्ये कोण गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला? तर याचे उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. पाहूया पुढील प्रश्न. इंग्रजांशी वसईचा तह कोणी व केव्हा केला? तर याचे उत्तर आहे 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी वसईचा तह केला आणि या तहानुसारच तैनाती फौजेचा करार केलेला आहे. दत्तक वारसा म्हणजेच खालसा धोरण कोणी राबविले? तर याचे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पाहूया पुढील प्रश्न. मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? तर याचे उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढील प्रश्न आहे 1773च्या कोणत्या कायद्यामुळे गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा आला? तर याचे उत्तर आहे रेग्युलेटिंग ऍक्ट मुळे. पुढील प्रश्न आहे पीठचा भारत विषयक कायदा केव्हा मंजूर झाला? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1784 मध्ये. पुढील प्रश्न आहे इसवी सन 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अस्तित्वात आणली? तर याचे उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. पाहूया पुढील प्रश्न. इंग्रजांच्या काळात जिल्हाधिकारी यांची नेमणूक कोणत्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जात होती? तर याचे उत्तर आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे. पुढील प्रश्न आहे इसवी सन किती मध्ये भारतात रेल्वे सुरू झाली? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1853 मध्ये. पुढील प्रश्न आहे 1854 मध्ये कोणी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली? तर याचे उत्तर आहे कावासजी नानाभॉय. 1855 मध्ये बंगालमधील कोणत्या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली? तर याचे उत्तर आहे रिसरा. तर मित्रहो, अशाच सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल. त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.